Hello students, here we will see the next topic of 15th chapter, excretion and osmoregulation is micturition and LS of kidney. In last lecture we have seen human excretory system. First we will see micturition, or it is also called as urination. Average capacity of urinary bladder is 700 ml. When urinary bladder is almost half filled, then stretch receptors of urinary bladder wall stimulated and transmit impulse to spinal cord. This initiate conscious desire to expel urine. 15th chapter, excretion and osmoregulation चा आपण नेक्स्ट पॉइंट बघतो, मिक्चुरेशन और युरिनेशन. ॲव्हरेज कॅपॅसिटी असते युरिनरी ब्लॅडरची 700 ml, आणि जेव्हा युरिनरी ब्लॅडर हाफ फिलअप होता म्हणजे निम्म भरता, तेव्हा या युरिनरी ब्लॅडरच्या वॉलमध्ये स्ट्रेच रिसेप्टर्स असतात. हे स्टिम्युलेट होतात आणि इम्पल्स ट्रान्समिट करतात स्पायनल कॉर्डकडे. म्हणजे जेव्हा युरिनरी ब्लॅडर हाफ फिलअप होता तेव्हा याच्या वॉलमध्ये असणारे स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होतात आणि इम्पल्स ट्रान्समिट करतात स्पायनल कॉर्डकडे, ज्याच्यामुळे कॉन्शियस डिझायर तयार होतं. म्हणजे एक आतून आपल्याला फिलिंग येतं की युरिनेशन होणार आहे, युरिनरी ब्लॅडर फिलअप झालेलं आहे, असं आपल्याला फिलिंग तयार होते. मिक्चुरेशन रिफ्लेक्स सेंटर्स आर प्रेझेंट इन स्पायनल कॉर्ड which transmit impulses to urinary bladder muscles as well as muscles of internal urethral sphincter. Urinary bladder muscles to contract and internal sphincter muscles to relaxes. जेव्हा स्ट्रेच रिसेप्टर कडून इम्पल्स ट्रान्समिट होतील स्पायनल कॉर्डला, तेव्हा स्पायनल कॉर्डमध्ये असणारं मिक्चुरेशन रिफ्लेक्स सेंटर स्टिम्युलेट होईल. मिक्चुरेशन रिफ्लेक्स सेंटर हे स्पायनल कॉर्डमध्ये आहे, जे आता ॲक्टिवेट झालेलं आहे या स्ट्रेच रिसेप्टर्सपासून आलेल्या इम्पल्समुळे. आणि आता तिथून या मिक्चुरेशन रिफ्लेक्स सेंटरमधून मोटार इम्पल्स ट्रान्समिट होतात आणि त्या दिले जातात या युरिनरी ब्लॅडरच्या मसल्सला आणि इंटरनल स्पिंक्टर्सला दिल्या जातात, ज्याच्यामुळे युरिनरी ब्लॅडरच्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि इंटरनल स्पिंक्टर मसल्स ह्या रिलॅक्स होतात. एक्सटर्नल स्पिंक्टर मसल्स गेट इम्पल्सेस फ्रॉम कॉन्शियस सेंटर ऑफ ब्रेन and it become relaxes and urine expelled out from the body through the urethra. This is called as micturition or urination. एक्सटर्नल स्पिंक्टर क्लोज्ड आहे, ओपनिंग बंद आहे. या एक्सटर्नल स्पिंक्टरला मोटार इम्पल्स मिळते, परंतु ब्रेनच्या कॉन्शियस सेंटरकडून. आणि मग या एक्सटर्नल स्पिंक्टर मसल्स रिलॅक्स होतात आणि युरिन एक्सपेल्ड केलं जातं, युरिनरी ब्लॅडरमधून बाहेर टाकून दिलं जातं युरेथ्राच्या थ्रू. यालाच म्हणतो आपण युरिनेशन किंवा मिक्चुरेशन. देन वी विल लर्न द नेक्स्ट टॉपिक, LS of kidney. Externally, kidney is covered by 3 layers of tissues. Outermost thin fibrous connective tissue layer called as renal fascia. Middle layer which is made up of fatty tissue called as adipose capsule, which protect kidney by absorbing mechanical shock. And innermost thin transparent fibrous membrane called as renal capsule. एक्सटर्नली किडनी 3 टिश्यूच्या लेअरपासून कवर्ड आहे. सगळ्यात बाहेरचा थीन मेम्ब्रेन असता, जे फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनलेले, आपण त्याला रिनल फॅसिया म्हणतो. मिडल लेअर जो फॅटी टिश्यूपासून बनलेला आहे त्याला आपण ॲडिपोस कॅप्सूल असं म्हणतो. सगळ्यात आतला लेअर थीन ट्रान्सपरंट फायब्रस मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण रिनल कॅप्सूल असं म्हणतो. इनर टू रिनल कॅप्सूल LS of kidney shows 2 regions, outer region called as renal cortex and inner region called as renal medulla. Renal cortex is outer region, red in color, granular in appearance
and it consists of Malpighian body, convoluted tubules and arteries and veins. So granular in appearance. Renal medulla is inner region which is pale red in color and striated in appearance. Because it consists of Henle's loop and collecting duct of nephron which forms striated appearance to medulla. These arranged in a conical manner and form renal pyramids. These conical structure called as renal pyramids which are several in number. Renal कॅप्सूलच्या आतमध्ये किडनीचे 2 regions दिसतात. आउटर रिजनला आपण रिनल कॉर्टेक्स म्हणतो आणि इनर रिजनला रिनल मिड्युला असं म्हणतो. रिनल कॉर्टेक्स हा आउटर रिजन आहे, डार्क रेड कलरचा आहे आणि ग्रॅन्युलर अपीअरन्स आहे. कारण याच्यामध्ये नेफ्रॉनचे माल्फिजियन टिब्यूल, कन्व्होलेटेड टिब्यूल्स आणि ब्लड व्हेसल्स असतात, म्हणून याला ग्रॅन्युलर अपीअरन्स आहे. रिनल मिड्युला हा इनर रिजन आहे, पेल रेड कलरचा आहे, तो म्हणजे डल रेड कलरचा आहे आणि स्ट्रायटेड अपीअरन्स आहे याचा. कारण याच्यामध्ये हेनलेज लूप, कलेक्टिंग डक्ट हे पार्ट आहेत नेफ्रॉनचे, म्हणून याचे अपीअरन्स स्ट्रायटेड आहे. हेनलेज लूप, कलेक्टिंग डक्ट हे कोनिकली अरेंज्ड होतात आणि कोनिकल स्ट्रक्चर तयार करतात, ज्याला म्हणतो आपण रिनल पिरॅमिड्स, जे सेव्हरल नंबर्समध्ये आहेत. दे आर कोनिकल इन शेप. देअर अपेक्स इज टुवर्ड्स द पेल्विस अँड बेस इज टुवर्ड्स द कॉर्टेक्स region. Conical tip of pyramid called as renal papillae. Some part of renal cortex enter into the renal medulla called as renal column or columns of Bertini. Renal medulla मध्ये हेनलेज लूप आणि कलेक्टिंग डक्ट आहेत, जे कोनिकली अरेंज्ड असतात आणि कोनिकल स्ट्रक्चर्स तयार करतात, ज्यांना म्हणतो आपण रिनल पिरॅमिड्स. सेव्हरल नंबर्स असतात रिनल पिरॅमिड्सचे. हे कोनिकल शेपचं पिरॅमिड, याचा अपेक्स पेल्विसच्या साईडला असतो, तर याचा बेस हा कॉर्टेक्स साईडला असतो. याच्या कोनिकल अपेक्सलाच आपण रिनल पॅपिली असं म्हणतो. या कॉर्टेक्सचा काही पार्ट हा मिड्युलामध्ये एंटर होतो आणि या पार्टलाच आपण म्हणतो रिनल कॉलम किंवा कॉलम्स ऑफ बर्टिनी. रिनल पॅपिली ओपन इनटू मायनर कॅलिक्स. Number of minor calyxes merge and form major calyx. Major calyxes join to form pelvis, which is funnel shaped structure. It emerge out as a tube like structure called as ureter. Renal pyramid च्या conical tip ला आपण renal papillae म्हणतो. ही renal papillae minor calyx मध्ये ओपन होते, या छोट्या ट्यूब मध्ये, जिला आपण minor calyx म्हणतो. नंबर ऑफ मायनर कॅलिक्स मर्ज जॉईंट होतात आणि तयार करतात मेजर कॅलिक्सेस, आणि मेजर कॅलिक्सेस जॉईंट होतात आणि तयार करतात पेल्विस. पेल्विस म्हणजे फनेल शेप्ड स्पेस आहे आतला, ज्याला आपण पेल्विस असं म्हणतो. हाच पेल्विस इमर्ज आउट होतो ॲज अ ट्यूब लाईक स्ट्रक्चर, किडनीमधून बाहेर पडतो. हा युरेटर म्हणून बाहेर पडता, जे युरेटर युरिनरी ब्लॅडरला जाऊन कनेक्ट होतं. इथे आपला LS ऑफ किडनी हा पार्ट संपतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. थँक्यू.